हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा। फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द। बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 9922643104। मगाशी मी जरा एका ठिकाणी युट्यूबवर बघत होतो तेव्हा काही लोकांनी त्याच्यावर मुलाखती दिल्या की आम्हाला करायचं होतं, हे करायचं होतं, ते करायचं होतं। मी त्यांना उघड चॅलेंज देतोय की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी, अहिल्याबाई पुण्यश्लोक मातेच्या पुतळ्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या किंवा उमाजी नाईकच्या पुतळ्यासाठी रुपया तरी निधी दिला का? मी अण्णाभाऊ साठेंचाही पुतळा आम्ही या ठिकाणी उभा करण्याचा मानस करताय। 1 रुपया आपण दिला नाही। 30 वर्षाची सत्ता आपल्याकडे। मी ह्यातली जी शेकडो कोटी रुपयाचे रस्ते झाले, आता 50,000 कोटी रुपयाचा रस्ता पुणे बेंगलोर फलटण मधून जात आहे। आता दहिवडी फलटण रस्त्याचं काम, सांगली दहिवडी फलटण रस्त्याचं आता लवकरच टेंडर प्रसिद्ध होईल, जसं बारामतीचं झालं। पुणे पंढरपूर रस्ता जवळपास 70% पूर्ण झाला, जवळपास 12,000 कोटी रुपयाचा हा रस्ता आहे। हे शेकडो नाही हजारो कोटी रुपयाची कामं आणि सिंचन आणि इतर काही लाखाच्या कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये आलाय। आपल्याला हे जर विकास करायचा असता तर 30 वर्षाची आपली अगणित सत्ता, सर्व मंत्रीपद, विधानसभा, नगरपालिका, सर्व सत्ता आपल्याकडे असताना आपल्याला कोणी रोखलं नव्हतं। दुर्दैवाने आज आपण जर असं म्हणत असाल की ही छत्रपतींची सासुरवाडी आहे आणि आपल्या घराण्याचं आणि सर्व या फलटणकरांचं एक सौभाग्य आहे की छत्रपतींचा पुतळा सातारा जिल्ह्यातली सर्वात मोठी प्रतिमा आपण इथं फलटणमध्ये राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। अहिल्याबाई होळकर यांचा मुरुम आणि हे आपले या ठिकाणी हे शक्तीस्थळ आहेत। या ठिकाणी अहिल्याबाईंचा पुतळा होणं गरजेचं आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे। डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे, कारण ही ऊर्जा स्थान आहे। उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण गरजेचं आहे। त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांचा नवीन पुतळा निर्माण होणं गरजेचं आहे। ही आपली शक्तिस्थान आहेत, ऊर्जा स्थान आहेत, ज्यांचं नाव आपल्या अंगावर आपण घेतले की आपल्या अंगाला स्फुरण चढतं, अंगावर काटे उभं राहतात। समाजाला प्रेरणा देणारी ही आपली शक्तिस्थान आहेत आणि या शक्तिस्थानाला पैसे मिळाल्यानंतर जर आपण कोणी खेद व्यक्त करत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही। मी ज्या लोकांनी याच्या संदर्भामध्ये सांगायचं की आपण 1ही रुपया टाकलेला नाही। फलटण शहरामध्ये सध्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत तो चौक विकसित करणे आणि त्याचबरोबर पुतळे करण्याच्या दृष्टिकोनातून काही बातम्या ऐकल्या। अनेक वेगळ्या प्रकारचं त्याच्या माध्यमातून राजकारण करण्याचा काहीतरी प्रयत्न कुणाचा चाललाय असं लक्षात येत आहे। वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षांपासून हे चौक विकसित व्हावे असा दृष्टिकोन ठेवून त्या ठिकाणी फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून श्रीमंत रामराजे साहेब असतील, श्रीमंत रघुनाथराजे असतील आणि सर्वच नगरसेवक त्या ठिकाणी काम करत होते आणि ह्याच वर्षी फलटण शहरामध्ये चांगल्या प्रकारे जिथं महापुरुषांचे पुतळे आहेत ते चौक विकसित व्हावे अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी श्रीमंत रामराजे साहेब आणि आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब यांनी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी शासनाच्या निधीतूनच त्या ठिकाणी महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे, त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा, अर्धपुतळा असलेला तो चौक आणि डॉक्टर बाबासाहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणारा डॉक्टर आंबेडकर चौक हे विकसित करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी शासनाने श्रीमंत रामराजे साहेब आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी शासनाला जी विनंती केली होती ती मान्य केली आणि 24 ऑगस्ट 1923 रोजीच महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने ह्या ठिकाणी माझ्याकडे तो GR देखील उपलब्ध आहे, तो सुद्धा मला देता येईल। त्या ठिकाणी त्यांनी निर्णय केला आणि महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा हा संपूर्ण भाग विकसित करण्यासाठी 63 लाख
रुपयाचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि हा निधी केवळ उपलब्ध झाला नाही तर आता टेंडर प्रोसेस सुद्धा त्याची चालू झालेली आहे. म्हणजे प्रकरण एवढं पुढं गेलेलं आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक विकसित करण्यासाठी 60 लाख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक विकसित करण्यासाठी 60 लाख अशा प्रकारचा निधी 24 ऑगस्ट 2023 उपलब्ध झालेला आहे. हे मी आवर्जून ह्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि याकरता श्रीमंत रामराजे साहेब आणि आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब या दोघांनी पत्र दिली होती. फलटण तालुक्यातील अनेक युवकांचा एक थोडासा भावनिक विषय होता की संभाजी महाराजांचा आजोळ आणि संभाजी महाराजांचा पुतळा हा फलटण शहरामध्ये असायलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने निर्णय झाला. पुतळाही त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि प्रत्यक्षात पुतळा सांस्कृतिक भवनच्या समोर त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. आता फक्त त्या ठिकाणी थोडंफार काम आणि त्याचा कार्यक्रम एवढाच त्या ठिकाणी विषय राहिलेला आहे. याचबरोबर आपण ज्या ठिकाणी महात्मा गांधींचा पुतळा होता त्या ठिकाणी नगरपालिकेने रामराजांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी महात्मा गांधींचा बैठा पुतळा त्या ठिकाणी तयार करून तोही बसवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर महात्मा फुल्यांचा पूर्णकृती पुतळा हा तयार झालेला आहे. म्हणजे पूर्ण झालेला आहे, अगदी ब्रॉन्झचा मेटल सहित तयार झालेला आहे आणि तो बसवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी चर्चा करून बसवण्याचा त्या ठिकाणी निर्णय हा होत आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा तयार झालेला आहे आणि तो सुद्धा आंबेडकर चौकामध्ये त्या ठिकाणी बसवण्याच्या दृष्टीने सर्वांना विश्वासात घेऊन तो सुद्धा निर्णय करण्याचं कामकाज त्या ठिकाणी चालू आहे. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. स्वप्नातील घराचं नातं असतं मायेचं, आपुलकीचं. मोनिता ग्रीनव्ह्यू सिटी घेऊन येत आहे एनए प्लॉटचा भव्य प्रकल्प. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा. आमचा पत्ता विंचुर्णी रोड, जाधववाडी, तालुका फलटण. संपर्क विनोद घाडगे 9922 64 31 04.